जिल्हा परिषदेची रणधुमाळी संपताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्वाची म्हणजे सावंतवाडी तालुक्यात माझगाव ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक लागलेली आहे. सरपंचांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी ही पोटनिवडणूक लागली आहे. त्यांनी दिनेश सावंत यांच्या सौभाग्यवती ज्या आहेत त्या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत. यामुळे भाजप विरुद्ध सर्वपक्षीय अशी प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळते, कारण दीपक केसरकरांच्या या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विक्रांत सावंत यांनी भाजपच्या त्यांनी बाजी मारलेली होती आणि अशाच वेळी दिनेश सावंत हे लढलेले होते. त्यांच्या सौभाग्यवती यावेळी मैदानात आहेत. मॅडम, नाव कसं तुमचं आणि तुम्ही मैदानामध्ये उतरलात, काय ही पोटनिवडणूक लागली? माझं नाव जयश्री दिनेश सावंत. मी आता अपक्ष म्हणून उभी आहे सरपंच पदासाठी. काय मुद्दे घेऊन उतरलात? लोकांची विकास कामं याचा मुद्दा, हाच मुद्दा की लोकांची कामं व्हायला हवी, विकास कामं व्हायला हवी जे लोकांची. त्यांचे तुम्ही ही निवडणूक लढवलेली होती आणि पुन्हा एकदा पत्नीसाठी तुम्ही रिंगणात आहात. पत्नीसाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे, कारण खरी लढत आहे तुमच्यात आणि विक्रांत सावंतात. कसं बघताय लढतीकडे? ही लढत मी लढवणारच नाही होतो. विक्रांत सावंतने जर मला फोन लावला असता तर मी लढवलीच नसती, मी बिनविरोधच केली असती. बिनविरोध करून विक्रांतला सांगितलं असतं तू मला फोन लावला, ओके थँक्यू म्हटलं असतं त्याला. आणि त्याने काय मला फोन लावला नाही, रेश्माबाईंनी मला फोन लावला नाही. जर ते मला सांगितलं असतं बिनविरोध करून टाकूया, मला मिटिंगला पण कुठल्या बोलवला नाही, तर ते सांगितलं असतं मी बिनविरोध केली असती. काय कारण आहेत ही निवडणूक व्हायची? कारण विद्यमान सरपंच होते त्यांच्यावर अविश्वास आणला गेला, भाजपचे सरपंच होते. भाजपने प्रत्यक्षात आपला उमेदवार दिला नाही, परंतु तो कांसे म्हणून उमेदवार आहे त्याला सपोर्ट केलेला आहे. ही आता जी निवडणूक लढवतोय मी, हे ग्रामपंचायतीचे कार्यक्रम हे चालले आहेत जे विषय, त्या विषयांना मला पार पाडायचं आहे म्हणून मी बायकोला उभी केली आहे, निवडणूक लढवतोय. अजून काही कार्यकर्ते आहेत, कसं बघताय या निवडीकडे? कारण लढत तर थेट होते आणि दोन सावंतामधली लढत आहे. नाही, दोन्ही सावंत असले तरी विक्रांत सावंत हे आमचे जवळचे आहेत आणि त्याचबरोबर फक्त विश्वासात घेतलं नाही, बीजेपीने विश्वासात घेतलं नाही, सगळ्यांना कुठच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे ही निवडणूक लागलेली आहे आणि याच्यात काही झालं तरी आमच्या वहिनी आणि आमच्या ताई ह्या निवडून येणार एवढी गॅरंटी. ते म्हणत आहेत की तुम्ही म्हणता विक्रांत सावंतांनी तुम्हाला विश्वासात घेतलं नाही. काय नेमकं झालं? कारण तुम्ही विक्रांत सावंतांच्या विरोधात ठाकरे सेनेमधून लढलेला होता. तीच लढाई पुन्हा इथे पाहायला मिळेल का? हो, तीच लढाई इथे पाहायला भेटणार. रेश्माताई पहिले आपली सिटी ठरवतात आणि मग आम्हाला सांगतात. आम्हाला सांगत नाहीत, बाकीच्या लोकांना सांगतात. बाकीचे कोण माझे भाऊ बिऊ आहेत त्यांना सांगतात ही निवडणूक लढवायची आहे आणि आपणच सिटी उभ्या करतायत. न शिंदे गटाला सांगत नाही, न भाजपला सांगत, आपणच सिटी ठरवतो आणि उभ्या करतायत. एक थेट आरोप होतोय की आपणच ठरवतायत. भाजप विरोधात तुम्ही सगळे एकवटलेत. कुठचे पक्ष एकत्र काय गाव विकास आघाडी केली? गाव विकास आघाडी नाही, गाव पॅनल आहे आमचं आणि त्याच्यात दिनेश सावंत हे माजी सरपंच म्हणून राहिलेले आहेत आणि त्यांची आता मिसेस जयश्री सावंत त्या पण उमेदवार म्हणून आता उभे आहेत. पण त्यांच्यासाठी प्रत्येक वाड्यातनं त्यांना सपोर्ट मिळत आहे. काही झालं तरी हा विजय आमचाच आहे. आमचा म्हणण्यापेक्षा दिनेश सावंतचा विजय. दिनेश सावंतांचा विजय म्हणतात. मॅडम, काय सांगाल? तुम्ही मुद्दे घेऊन मैदानात उतरलात, काय प्रमुख मुद्दे आहेत? कारण तुम्ही म्हणता की पोटनिवडणूक ही लादली गेली. काय मुद्दे आहेत? प्रचाराचे काय मुद्दे आहेत तुमचे? गावाचा विकास. लोक संधी देतील वाटतं का तुम्हाला? लोक आम्हाला संधी देतील असं वाटतं मला. 100% वाटतं की लोक आम्हाला संधी देतील. तुम्ही माजी सरपंच होता, अशा वेळी माझगाव गाव हा सावंतवाडी शहराच्या जवळ असलेला गाव आहे. डेव्हलपमेंट होते इथे आणि या दृष्टीने ही निवडणूक फार महत्वाची आहे. कसं बघताय या निवडणुकीकडे? नाही, माझ्या वक्त मी जेव्हा राहिलेलो सरपंच तेव्हा लोकांना माहिती आहे, सर्व कामं केलीत. पाण्यापिण्याचे विषय आहेत ते मीच मिटवलेले आहेत. हे कोण आले नाही होते. मी स्वतः विहिरीत उतरलेलो आहे. विहिरी मी बांधल्या आहेत. सोनभावात जावा, रेश्माताईनीच विहीर दिलेली मला 14 लाखाची. मी ती विहीर स्वतः बांधून स्वतः कामं केली आहेत. विहिरीची पाईपलाईन मी टाकली. पण जे आपलं दत्त मंदिर आहे तिथली त्यांना पाईपलाईन साफ करून दिली आणि त्याच्यानंतर संजू परब आले आणि संजू परब तिथे बसले आणि ती पाण्याची लाईन बंद केलेली होती संजू परबना. पण संजू परबना मी बोलत नाही, त्यांना वरून काहीतरी असेल त्याच्यामुळे संजू परबने बंद केली असणार. हे सगळे मुद्दे असले, जरी कांसे विरुद्ध सावंत लढाई असली तरी
सावंत विरुद्ध सावंत, विक्रांत सावंत विरुद्ध दिनेश सावंत, अशीच लढाई इथे पाहायला मिळते. नाही तो काय माझा भाऊ आहे, त्याचा काय त्याच्याशी काय बोलू शकत नाही मी. आणि माझ्यापेक्षा जरी मी मोठा असलो तरी त्याला मी काय बोलणार नाही विक्रांत सावंतला. पोटनिवडणूक आहे आणि अशा वेळी ही बिनविरोध होणे अपेक्षित होतं, परंतु ती बिनविरोध होऊ शकली नाही आणि दोन प्रतिस्पर्धी भाजप विरुद्ध सगळे असं चित्र पाहायला मिळते. नाही, काही झालं ना तरी आपल्या गाव हा सुशिक्षित आहे आणि विक्रांत सावंत बद्दल तुम्ही जर बोलत असाल तर आम्ही त्याचा आदर करतो आणि तो मोठा व्हावा, आमदार व्हावा ही माझी इच्छा आहे, काही झालं तरी गावातनं. पण त्याच्याबरोबरचे जे कोण त्यांचे सल्लागार असतील ते त्यांना चुकीची माहिती देत आहेत असा माझा समज आहे. मॅडम, शेवटचा प्रश्न, काय वाटतं तुम्हाला 100% तुमचा विजय होईल? कारण 28 तारीखला मतदान होतंय. हो 100% माझा विजय होणार अशी मला खात्री आहे. तळ कोकणामध्ये सध्या रणधुमाळी चालू आहे ती माझगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीची. या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपच्या विक्रांत सावंत यांनी ठाकरे सेनेच्या दिनेश सावंत यांचा पराभव करून जिल्हा परिषदेपर्यंत ते पोचले होते. मात्र दिनेश सावंत यांनी आपल्या सौभाग्यवतींना उभं करत विक्रांत सावंतच्या जे उमेदवार आहेत, भाजपच्या उमेदवार सरपंच पदाचे, त्यांना एक मोठं आणि कडवं आव्हान दिलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे तळकोकणातील ही माझगाव ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आणि यामध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामॅन वेदांसह भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, माझगाव.